हा, नवीन ऍप्लिकेशनवर आपण काय करतोय, क्लास सुरू करतोय. ह्याच्या पाठीमागं रिझन काय, तर थोडस आपल्याला झूमला कन्फ्युजन होत होतं. म्हणजे टाइम लिमिट शो होता तो, त्या लिमिट मध्ये टाइम मध्ये आपल्याला काय करत होतं, काही गोष्टी फास्ट घ्याव्या लागत होत्या तर काही गोष्टी कमी घ्याव्या लागत होत्या. त्याच्या पुढची गोष्ट काय होतं, तर एकाला ऍडमिट करावं लागत होतं, त्यानं सगळ्यांच्या रिक्वेस्ट ऍक्सेप्ट कराव्या लागत होत्या. त्यामुळे त्या एका व्यक्तीचं थोडस लक्ष विचलित होत होतं. त्याच्या पाठीमागे तिसरी गोष्ट सांगायची झाली तर काय होती, माझं कुणावरही लक्ष राहत नव्हतं. म्हणजे आज कोण जॉईन झालाय, कोण जॉईन झाला नाही, ह्याच्यावर काहीही कंट्रोल नव्हता. त्यामुळं ह्या गोष्टींच्यासाठी आपण हे नवीन ऍप्लिकेशन घेतलेलं आहे. या नवीन ऍप्लिकेशनच्या सहाय्यानं आपण काय करतोय, आजपासून सुरुवात करतोय. ह्याच्यामध्ये कोण ऍड झालंय, कोण आज ऍड झालं नाही, बरं एखाद्याला आजच्या ऍडिंग मध्ये प्रॉब्लेम झाला किंवा एखाद्याला वेळ मिळाला नाही, एखाद्याला काही प्रॉब्लेम मुळे काही गोष्टी आल्या, तर त्यांनी नंतर माझ्याशी संपर्क साधायचा आहे की त्यावेळेस काय करायचं आहे. तर त्यावेळेस सुद्धा आपल्याकडे या ऍप्लिकेशन मध्ये काही फॅसिलिटीज आहेत. प्लस आपण काय करणार आहोत, ज्या नोट्स आपण नंतर टाकतो त्या नोट्स सुद्धा आपल्याला या ऍप्लिकेशनला टाकता येतील. तिथून तुम्हाला त्या कॅरी करता येतील किंवा आहे तिथं त्या सेव्ह सुद्धा होत आहेत. तिसरी गोष्ट, आपल्याला ऑनलाईन टेस्ट सुद्धा या ऍप्लिकेशनवर घेता येते. मग त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असेल किंवा डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असेल, दोन्ही प्रकारच्या टेस्ट आपल्याला काय या ऍप्लिकेशनच्या द्वारे घेता येतात. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण काय केलेलं आहे, हे ऍप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे आणि ह्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण काय करतोय, क्लास घेतोय. ठीक आहे. मग आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे जवळपास आपल्याकडे 18 लोक जॉईन झालेली आहेत. मग अजून 10 लोक काय झालेले आहेत, जॉईन झालेली नाहीत. तरी जी लोक एखाद्यानं फक्त क्लासमधून बाहेर पडून आपल्या ग्रुपला मेसेज टाका की क्लास सुरू झालेला आहे, केमिस्ट्रीच्या ग्रुपला एकानंच फक्त कुणीतरी मेसेज करायचा आहे, जेणेकरून त्या बाकीच्यांना सुद्धा काय होता येईल, जॉईन होता येईल. शक्यतो जॉईन होत आहेत, संख्या वाढतीये, तुम्हाला पण ती दिसत असेल. ठीक आहे, ओके. आपण काय करणार आहे, पुढे जाणार आहोत. आपला सोल्युशन हा चॅप्टर सुरू आहे. त्या सोल्युशन या चॅप्टर मध्ये आपण काय करतोय, तर सगळ्या गोष्टी बघत चाललोय आपण. सॉल्व्हंट म्हणजे काय, सोल्यूट म्हणजे काय, त्याच्यानंतर सोल्युशनचे टाइप्स बघितले, 9 टाइप्स आपण बघितलेले आहेत, त्याचे एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय हे बघितलं. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द सॅच्युरेशन ऑफ द सोल्युशन किंवा सोल्युबिलिटी ऑफ द सोल्युशन हा भाग आपण सुद्धा बघितलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हेनरीज लॉ आणि राऊल्ट्स लॉ हे दोन लॉ सुद्धा आपण पाहिलेले आहेत. अतिशय महत्वाच्या या दोन गोष्टी आहेत, हेनरीज लॉ आणि राऊल्ट्स लॉ. त्या तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये हेनरीज लॉवर एक्झाम्पल बघितलं आणि राऊल्ट्स लॉवरचं एक एक्झाम्पल आपण इथं बघितलेलं आहे. बाकीचे एक्झाम्पल्स आपण नंतर बघणार आहोत. 2 दिवसामध्ये मी नोट्स टाकलेल्या नाहीत, कारण त्या नोट्स मध्ये तयार झालेला पार्ट आपला कम्प्लीट झालेला नव्हता. याच्यानंतर आज आपण काही गोष्टी शिकणार आहोत. त्याच्यामध्ये सोल्युशनचे परत 2 प्रकार येतात. त्याच्यामध्ये आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन या 2 घटकांचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. आयडियल, व्हॉट इज मीन बाय आयडियल सोल्युशन अँड व्हॉट इज मीन बाय नॉन आयडियल सोल्युशन, या 2 गोष्टी आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये शिकणार आहोत. 1 सेकंड. हा, मग बघा, आयडियल सोल्युशन म्हणजे काय किंवा कशा पद्धतीने त्या सोल्युशनचे बिहेवियर असेल तर त्या सोल्युशनला आपण आयडियल सोल्युशन म्हणू शकतो, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्लस याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन या 2 गोष्टींच्या मध्ये काय असला पाहिजे, आपल्याला डिस्टिंग्विश करता आलं पाहिजे. ठीक आहे, आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन. मग हे आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन बघताना आपण ज्या पद्धतीने क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि अमॉर्फस सॉलिड्स या दोन्हीचा साइड बाय साइड अभ्यास केलेला होता एका वेळेस, त्याच पद्धतीने आपण काय करणार आहे, आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशनच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, मग आयडियल सोल्युशनच्या बाबतीत पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलं जातं बघा. आयडियल सोल्युशन्स ओबे राऊल्ट्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशनची रेंज काहीही असू दे, त्या ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशनच्या रेंजवर काय केला जातो, राऊल्ट्स लॉ आयडियल सोल्युशन्स द्वारा ओबे केला जातो.
कोणाला काही अडचण असेल आजची सूर्यवंशी आपला माईक सुरू होतो, माईक तेवढा बंद करा. त्यांचा माईक सुरू होतोय, त्यांनी माईक थोडा बंद करा, जेणेकरून इथे थोडासा निर्माण होतोय. प्राची सूर्यवंशी आपला माईक सुरू आहे. सॉरी, प्राची माने माईक सुरू आहे. ठीक आहे, तो माईक तेवढा बंद करायचा आहे. काही अडचण असेल तर फक्त माईक सुरू करायचा आहे, अदरवाईज माईकची काही आपल्याला गरज नाही. आलं लक्षात? त्यामुळं थोडस, एकच मिनिट. ठीक आहे, म्यूट ऑल केलेला आहे सगळ्यांना. ज्यांना गरज आहे त्यांनी नंतर क्लास संपल्यानंतर सुद्धा आपण काय करू शकतो, चर्चा करू शकतो. फक्त मध्ये आधी काही डिस्टर्बन्स नको आहे. ठीक आहे, आयडियल सोल्युशनच्या बाबतीत आपण कॅरेक्टरिस्टिक बघताना काय कॅरेक्टरिस्टिक बघितली, तर आयडियल सोल्युशन्स ओबे राउट्स लॉ ओव्हर द एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. पहिलं कॅरेक्टरिस्टिक आयडियल सोल्युशन्सच्या द्वारे काय केला जातो, राउल्स लॉ ओबे केला जातो. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द आयडियल सोल्युशन. तेच आपण सायमल्टेनियसली सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ आयडियल सोल्युशन कडे गेलो. आयडियल सोल्युशनचं सॉरी, नॉन आयडियल सोल्युशनचं कॅरेक्टरिस्टिक बघायला गेलो तर नॉन आयडियल सोल्युशन्स काय करत नाहीत, डू नॉट ओबे द राउल्स लॉ. नॉट ओबे राउल्स लॉ. मग पहिली गोष्ट म्हणजे राउल्स लॉ वर आपण चर्चा केलेली आहे. परत एकदा मी तुम्हाला सांगतो की राउल्स लॉ काय सांगतो, तर राउल्स लॉ काय सांगतो, एखाद्या सोल्युशन मध्ये पेपर प्रेशर अप्लाय केलेला असतो. व्होलाटाईल कंपाऊंडचं, दोन व्होलाटाईल कंपाऊंड असतील, त्यांचं सोल्युशन असेल, तर त्या व्होलाटाईल कंपाऊंड्सनी जर का पेपर प्रेशर अप्लाय केलेलं असेल, तर त्या अप्लाइड पेपर प्रेशर हे ज्या वेळेस त्या सोल्युशन्सनी प्युअर फॉर्म मध्ये पेपर प्रेशर त्यांचा असतो, त्याला मोल फ्रॅक्शन मल्टिप्लाय केलं की येणारा जो मल्टिप्लिकेशन आहे तेवढंच ते काय असतं, पेपर प्रेशर असतं. म्हणजे P इज इक्वल टू P1 इंटू P10 इंटू X1. X1 stands for mole fraction of the first content and P10 stands for partial pressure in the pure form. हा जो राउल्स लॉ आहे, तो राउल्स लॉ आयडियल सोल्युशन्स काय करत असतात, ओव्हर द एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ओबे करत असतात. तर नॉन आयडियल सोल्युशन्स हे आयडियल लॉ सॉरी राउल्स लॉ ओबे करत नाही. दुसरं, द वेपर प्रेशर ऑफ दीज सोल्युशन्स कॅन बी हायर और लोअर दॅन दोज ऑफ प्युअर कंपोनंट्स. आयडियल सोल्युशन्स जे आहेत त्यांचं जे वेपर प्रेशर आहे, सॉरी आयडियल सोल्युशन्सच्या बाबतीत काय, नो हीट इज इव्हॉल्व्ड और ऍब्सॉर्ब्ड व्हेन टू कंपोनंट्स फॉर्मिंग अन आयडियल सोल्युशन. दोन कंपोनंट्स एकत्र येऊन जर का आयडियल सोल्युशन उभे करत, आयडियल सोल्युशन तयार करत असतील, तर त्यांच्या मिक्सिंग मधून हीट इव्हॉल्व सुद्धा होत नाही किंवा हीट ऍब्सॉर्ब सुद्धा होत नाही. फॉर एक्झाम्पल, अल्कोहोल आणि वॉटर. अल्कोहोल आणि वॉटर ज्यावेळेस आपण एकमेकांमध्ये मिक्स करतो त्यावेळेस त्याच्यामधून हीट इव्हॉल्व किंवा हीट ऍब्सॉर्ब कोणतीही गोष्ट घडून येत नाही. आलं लक्षात? त्यामुळे ते तयार होणारं जे सोल्युशन आहे त्याला आपण आयडियल सोल्युशन म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे मुळात ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस एखादं सोल्युशन तयार होत असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये रिॲक्शन ही घडून येत असते. दोन सोल्युशन्सचे, एक सोल्यूट आणि एक सॉल्व्हंट, यांचे कॉम्पोनंट्स एकमेकांमध्ये मिक्स होत असतात आणि ते कॉम्पोनंट्स मिक्स होत असताना आणि त्यांचं रिकास्टिंग होत असताना त्यांच्यामध्ये केमिकल चेंजेस घडून येत असतात. आणि ते केमिकल चेंजेस घडून येत असताना जर का हीट बाहेर पडली तर त्याला आपण काय म्हणतो, एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणतो. किंवा हीट ऍब्सॉर्ब केली तर त्याला आपण काय म्हणत असतो, एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणत असतो. पण ज्या वेळेस आयडियल सोल्युशन्स काय होत असतात, तयार होत असतात, त्यावेळेस त्यांच्यामधून हीट इव्हॉल्व सुद्धा होत नाही किंवा हीट ऍब्सॉर्ब सुद्धा केली जात नाही.
don't heat evolve or absorb when the solution is formed. मग त्यामुळं हे जे आयडियल सोल्युशन्स आहेत त्यांचा एन्थाल्पी चेंज हा नेहमी काय असतो, 0 असतो. एन्थाल्पी चेंज म्हणजे काय, डेल्टा एच मिक्सिंग असं त्याला म्हटलं जातं, हा नेहमी 0 असतो. मग डेल्टा हे जे नोटेशन आहे ते इथून पुढे लक्षात ठेवायचं कशासाठी वापरलं जातं, तर इट इज द सबट्रॅक्शन बिटवीन टू क्वांटिटीज. दोन घटकांच्या मधला जर का वजाबाकी दाखवायची असेल तर काय केला जातो, डेल्टा दाखवला जातो. म्हणजे डेल्टा एच हे काय आहे, तर दोन एच मधला डिफरन्स आहे. म्हणजे H1 मायनस H2 सॉरी किंवा H2 मायनस H1. H2 मायनस H1 म्हणजे काय, हीट ऑफ द फायनल स्टेट किंवा सोल्युशन तयार झाल्यानंतरची हीट आणि सोल्युशन ओरिजिनल हीट म्हणजे सॉल्व्हंट असतानाची हीट, ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे डेल्टा एच. एक मिनिट सॉरी. म्हणजे बघा आपण आणि अल्कोहोल आणि वॉटर ह्या दोन गोष्टी एकमेकांमध्ये काय करतोय, मिक्स करतोय आणि त्याच्यातून सोल्युशन तयार करतोय. मग ह्या दोन गोष्टी मिक्स करून सोल्युशन आपण ज्यावेळेस तयार करत असतो त्यावेळेस H2 म्हणजे काय, तर सोल्युशन तयार झाल्यानंतरची हीट म्हणजे अल्कोहोलची हीट, अल्कोहोलचं टेम्परेचर. ठीक आहे. आणि H1 म्हणजे काय, तर वॉटर किंवा अल्कोहोल दोन्ही पैकी एकाचं टेम्परेचर, सॉरी सोल्युशनचं हे टेम्परेचर H2 म्हणजे, आणि हे अल्कोहोलचं टेम्परेचर. ह्यांच्यामधला डिफरन्स हा नेहमी काय असतो, 0 असतो. कारण दोन्ही सोल्युशन्स काय असतात, सेम असतात. ज्यावेळेस पाण्यामध्ये अल्कोहोल किंवा अल्कोहोलमध्ये पाणी आपण ज्यावेळेस मिक्स करतो त्यावेळेस त्याच्यातून हीट इव्हॉल्व्ह होत नाही किंवा हीट ऍब्सॉर्ब सुद्धा होत नाही. कारण कधी, ज्यावेळेस ते सोल्युशन काय असणार आहे, आयडियल सोल्युशन तयार होत असणार आहे. जर का सोल्युशन नॉन आयडियल असेल तर त्याच्यामधून काय होईल, हीट बाहेर पडेल किंवा हीट काय केली जाईल, ऍब्सॉर्ब केली जाईल. पुढं तिसरं कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलं जातं बघा, देअर इज नो व्हॉल्यूम चेंज व्हेन टू कंपोनंट्स फॉर्मिंग अन आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशन होत असताना व्हॉल्यूम मध्ये सुद्धा कोणताही चेंज होत नाही. नो व्हॉल्यूम चेंज, व्हॉल्यूम मध्ये कुठलाही बदल होत नाही. म्हणजे काय, 1 लिटर अल्कोहोल प्लस 1 लिटर वॉटर आपण मिक्स केलं की त्याच्यातून काय तयार होणार आहे, 2 लिटर सोल्युशन तयार होणार आहे. ते 2 लिटरच एक्झॅक्ट होत असेल तर त्या सोल्युशनला काय म्हटलं जातं, आयडियल सोल्युशन असं म्हटलं जातं. परंतु नॉन आयडियल सोल्युशन्स मध्ये काही सोल्युशन्स असे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये 1 लिटर सॉल्व्हंट आणि 1 लिटर सोल्यूट मिक्स केला की त्याच्यापासून जे सोल्युशन तयार होणार आहे ते काय असतं, 1500 ml म्हणजे 1500 मिली, 2000 मिली तयार व्हायला पाहिजे होतं, तिथं 1500 मिली, 1700 मिली, 1600 मिली अशा पद्धतीच्या गोष्टी. कारण त्याच्यामधून हीट इव्हॉल्व्ह होत असते, काही वेळेला काही त्यांच्या रिएक्शन मधून गॅसेस इव्हॉल्व्ह होत असतात, काही वेळेला काही कॉम्पोनंट, काही प्रेसिपिटेट तयार होऊन ते तळाला साठत असतात. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या रिएक्शन्स घडून येत असतात. त्यामुळे त्यांच्या व्हॉल्यूम मध्ये काय चेंज होत असतो. परंतु इथं आयडियल सोल्युशनच्या बाबतीत व्हॉल्यूम मध्ये कोणताही चेंज होत नाही. त्यामुळे इथं डेल्टा व्ही मिक्सिंग हा सुद्धा काय असतो, 0 असतो. ज्या पद्धतीने आपण डेल्टा एच बघितला, डेल्टा एच ऑफ मिक्सिंग इज इक्वल टू 0, त्या पद्धतीने डेल्टा व्ही ऑफ मिक्सिंग इज ऑल्सो इक्वल टू 0 फॉर द आयडियल सोल्युशन्स. ओके. नेक्स्ट पुढचं बघा, इन अन आयडियल सोल्युशन सॉल्व्हंट solute solute and solvent solute and solvent molecule interaction are comparable. म्हणजे काय बघा, हे सोल्युशन प्लस आपण त्याच्यामध्ये काय टाकतोय, सॉरी हा सॉल्व्हंट आहे, हा सोल्यूट आहे, त्याच्यामधून सोल्युशन तयार होत. ठीक आहे. हा जो सोल्युशन आहे त्याचे दोन मोलिक्युल्स आहेत, ह्याच्यामध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. ठीक आहे. त्याला काय म्हटलं जातं, सॉल्व्हंट इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन. हा सोल्यूट आहे, सोल्यूटचे हे दोन मोलिक्युल आहेत, ह्यांच्यामध्ये सुद्धा काही इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. त्याला काय म्हटलं जातं, सोल्यूट इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन.
आणि इथं एक सॉल्व्हंटचा मॉलिक्यूल आणि एक सोल्यूटचा मॉलिक्यूल, हे दोघांच्या मध्ये काय असतो, एक इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होत असतो. त्याला काय म्हटलं जातं, सोल्यूट सॉल्व्हंट इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हे तिन्ही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आयडियल सोल्युशन्सच्या बाबतीत कसे असतात, कंपॅरेबल असतात. त्यांच्यामध्ये विशेष असा काही बदल नसतो किंवा विशेष असा चढ उतार काही नसतो. आलं लक्षात? ह्या 3 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. म्हणजे सॉल्व्हंट सॉल्व्हंट, सॉल्व्हंट सोल्यूट आणि सोल्यूट ह्या 3 मधलं इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे कंपॅरेबल म्हणजे जवळपास एकसारखं असतं. पुढं, द व्हेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन ऑलवेज लाईज बिटवीन व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट्स. आता आयडियल सोल्युशन असेल तर सोल्युशनचा व्हेपर प्रेशर एसव्हीपी, आपण सोल्युशनचा व्हेपर प्रेशर हा सॉल्व्हंटचा व्हेपर प्रेशर समजा 500 mmHg आणि सोल्यूटचा हा 300 mmHg. तर ह्या सॉल्व्हंट आणि सोल्यूट ह्या दोघांच्या मधून जे सोल्युशन तयार होणार आहे त्याचा व्हेपर प्रेशर हा ह्या दोन व्हेपर प्रेशरच्या मध्ये असणार आहे. 500 आणि 300च्या मध्ये 400 असेल, 450 असेल, 350 असेल किंवा काहीही त्या 200च्या रेंज मध्ये काय असणार आहे, व्हेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. दीज आर द 5 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द आयडियल सोल्युशन. परत एकदा मी काय करतोय, ह्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला रिवाइज करतोय. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट बघा काय आहे, तर आयडियल सोल्युशन्स हे काय करत असतात, राउट्स लॉ ओबे करत असतात. दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ आयडियल सोल्युशन. दुसरं, नो हीट इज इव्हॉल्व्ड ऑर ऍब्सॉर्ब्ड इन द फॉर्मेशन ऑफ आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशन तयार होत असताना सॉल्व्हंट आणि सोल्यूट एकमेकांमध्ये मिक्स केल्यानंतर त्याच्यातून कोणत्याही प्रकारची हीट बाहेर टाकली जात नाही किंवा कोणत्याही प्रकारची हीट ऍब्सॉर्ब केली जात नाही. तिसरं, नो व्हॉल्यूम चेंज. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्हॉल्यूम काय होत नाही, चेंज होत नाही. व्हॉल्यूम अजिबात चेंज होत नाही. म्हणजे जेवढं सॉल्व्हंट आणि जेवढं सोल्यूट एकमेकांमध्ये मिक्स केलंय त्यांच्या सम एवढाच व्हॉल्यूम हा काय असणार आहे, सोल्युशनचा असणार आहे. तरच त्या सोल्युशनला काय म्हटलं जातं, आयडियल सोल्युशन असं म्हटलं जातं. तर इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सॉल्व्हंट सोल्यूट आणि सोल्यूट सॉल्व्हंट ह्यांच्यामध्ये असणारा जो इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा काय असतो, कंपॅरेबल असतो. त्याच्यामध्ये जास्ती डिफरन्स दिसून येत नाही. जर का समजा या ठिकाणी सॉल्व्हंट मोलिक्युल्स मध्ये जास्ती इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि सोल्यूट मध्ये तो कंपॅरेटिव्हली कमी आहे किंवा सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये कंपॅरेटिव्हली कमी आहे, तर ते सोल्युशन्स काय होत नाहीत, मिक्स होत नाहीत. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्हाला तर ऑइल आणि वॉटर ह्या दोघांचं आपण सोल्युशन ज्यावेळेस तयार करायला जातो, ऑइल मध्ये तेलामध्ये आपण ज्यावेळेस पाणी ओततो त्यावेळेस काय होतं बघा, तेल वेगळं राहतं आणि पाणी वेगळं राहतं. कारण इथं इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मोलिक्युल्स ऑफ द ऑइलचे जे मोलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये असणारा इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा ऍज कंपॅरेटिव्हली इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मोलिक्युल्स ऑफ वॉटर अँड मोलिक्युल्स ऑफ ऑइल इज अ व्हेरी हाय. दोन ऑइलचे मोलिक्युल्स आहेत ह्यांच्यामध्ये असणारा इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा एक पाण्याचा आणि एक ऑइलचा ह्यांच्या मोलिक्युल्स मध्ये तयार होणाऱ्या इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन पेक्षा खूप जास्ती असतो. त्यामुळं ऑइलचे दोन मोलिक्युल एकमेकाला सोडून पाण्याशी कॉन्टॅक्ट करत नाहीत. त्यामुळं ऑइलचे मोलिक्युल्स वेगळे आणि पाण्याचे मोलिक्युल्स आपल्याला काय होतात, वेगळे दिसतात. त्याला आपण काय म्हणतो, हेटेरोजिनियस मिक्सचर असं म्हणतो. आणि जर का होमोजिनियस मिक्सचर असेल तर त्याच्यामध्ये शक्यतो करून इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आर काय असतात, कंपॅरेबल असतात, एकमेकाच्या जवळपास असतात. आणि लास्ट काय सांगितलं तर द व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इन बिटवीन द व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट अँड सोल्यूट इन प्युअर फॉर्म. प्युअर फॉर्म मधला सोल्यूटचा आणि सॉल्व्हंटचा व्हेपर प्रेशर जेवढा असतो त्या दोघांच्या व्हेपर प्रेशरच्या मध्ये काय असणार आहे, सोल्युशनचा व्हेपर प्रेशर असणार आहे. सॉल्व्हंट पेक्षा सोल्यूट पेक्षा जास्ती असणार नाही किंवा सॉल्व्हंट पेक्षा कमी असणार नाही. जो जास्त आहे त्याच्यापेक्षा कमी आणि जो कमी आहे त्याच्यापेक्षा जास्ती दोघांच्या मध्ये व्हेपर प्रेशर काय असणार आहे, सोल्युशनचा असणार आहे. दीज आर द 5 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द आयडियल सोल्युशन. ठीक आहे. ह्यानंतर आपण नॉन आयडियल सोल्युशन कडे जाताना काय होतं बघा,
The vapor pressure of these solutions can be higher or lower than those of pure compounds. ह्याच्या एकदम ऑपोजिट. ह्याच्यामध्ये काय आहे तर सॉल्व्हंट किंवा सोल्यूट ह्या दोघांच्या मध्ये सोल्युशनचा वेपर प्रेशर असणार आहे. तर इथं काय सांगितलं जातं सॉल्व्हंट आणि सोल्यूट ह्यांच्या वेपर प्रेशरच्या पेक्षा एकतर जास्ती किंवा एकतर कमी काय असतो कोणाचा सोल्युशनचा वेपर प्रेशर असतो. वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन इज हायर or lower than the vapor pressures of solvent or solute in the pure form. सोल्युशनचा वेपर प्रेशर सॉल्व्हंट आणि सोल्यूट एकमेकांमध्ये मिक्स केल्यानंतर काही वेळेला कमी होतो तर काही वेळेला वाढतो जास्ती होत असतो. दिस इज द डिफरन्स बिटवीन आयडियल सोल्युशन अँड नॉन आयडियल सोल्युशन. आणि पुढची कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलं जातं तर डेव्हिएशन ऑफ राउट्स लॉ. नॉन आयडियल सोल्युशन्स काय करत नाहीत राउट्स लॉ ओबे करत नाहीत हे आपण बघितलेलं आहे हे आपण सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये डेव्हिएशन फरक काय दिसून येतो राउट्स लॉच्या बाबतीत. नॉन आयडियल सोल्युशनला जर का आपण राउट्स लॉ ऍप्लिकेबल केला तर तिथं फरक आपल्याला काय दिसून येतो हे आपल्याला त्या डेव्हिएशन मधून शिकायचं आहे. त्या डेव्हिएशनचे फरकाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पॉझिटिव्ह डेव्हिएशन तर दुसरं म्हणजे निगेटिव्ह डेव्हिएशन. असे दोन प्रकार आपल्याला काय होतात तिथं दिसून येतात. ठीक आहे. ग्राफिकली ते दोन्ही प्रकार काय केले जातात एक्सप्लेन केले जातात. मी हे पुस्तक आपण कालच राउट्स लॉचा काय केलेला आहे ग्राफ बघितलेला आहे. हा ग्राफ होता बघा राउट्स लॉचा. ह्या ग्राफ नुसार काय दिस इज द वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर फॉर्म. सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर ऑफ प्युअर फॉर्म मधला असेल किंवा सोल्यूटचा असेल हा दुसऱ्या कंटेंटचा. एका कंटेंटचं काय असणार आहे हे असणार आहे तर एका कंटेंटचं हे असणार. मग हे दोन्ही कंटेंट ज्यावेळेस एकमेकांमध्ये मिक्स केले जातात त्यावेळेस सोल्युशनचा वेपर प्रेशर आपल्याला काय दिसतो असा दिसतो इन बिटवीन दीज टू सोल्युशन. ह्याच्यापेक्षा जास्तीही होत नाही आणि ह्याच्यापेक्षा कमीही वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन जात नाही. हे आपण काय झालेलो आहे राउट्स लॉ मध्ये शिकलेलो आहे. पण जर का सोल्युशन नॉन आयडियल असेल तर हे नॉन आयडियल सोल्युशन काय करतं तर आपल्याला डेव्हिएशन दाखवतं. ह्याच्यापेक्षा विरुद्ध काहीतरी दाखवतं. काय दाखवतं बघा द सोल्युशन इन विच सोल्यूट सॉल्व्हंट इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन आर वीकर दॅन. जर का सोल्यूट आणि सॉल्व्हंट इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन हे काय असेल वीक असेल कशापेक्षा तर सोल्यूट अँड सॉल्व्हंट ह्यांच्यापेक्षा सोल्युशन मधले जे हे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामधलं इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे जर का वीकर असेल तर इट एक्झिबिट पॉझिटिव्ह डेव्हिएशन. हे काय करतं पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतं. पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणजे काय आहे तर बघा द वेपर प्रेशर ऑफ सच सोल्युशन्स ॲज हायर. हे जे वेपर प्रेशर आहे हे काय होत असतं हायर. ओरिजिनल ह्याचा वेपर प्रेशर एवढा आहे सोल्यूटचा म्हणून हा सॉल्व्हंटचा. ठीक आहे. जे सोल्युशन तयार होणार आहे हे ह्यांच्या मध्ये पाहिजे पण ते काय होतं असा ग्राफ दाखवतो. ठीक आहे. म्हणजे व्हेन इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सोल्यूट अँड सॉल्व्हंट इज वीकर than the intermolecular force of attraction between solute and solute and solvent, then this solution shows positive deviation, and positive deviation means the vapor pressure of the solution is higher than the vapor pressure of solvent and solute in the pure form. इथं दिसतंय बघा सॉल्व्हंटचा एवढा आहे सोल्यूटचा एवढा आहे आणि मध्ये तुम्हाला काय दिसतोय ते वेपर प्रेशर तयार झालेलं ह्याच्यापेक्षा जास्ती दिसते. दिस इज द
पॉझिटिव्ह डेव्हिएशन विच शोज नॉन आयडियल सोल्युशन्स. नॉन आयडियल सोल्युशन्स काय करतात, हे पॉझिटिव्ह डेव्हिएशन आपल्याला दाखवत असतात. ठीक आहे. यानंतर पुढं निगेटिव्ह डेव्हिएशन म्हणजे काय, तर ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट काय, व्हेन सोल्यूट सॉल्व्हंट intermolecular force of attraction is higher than solute and solvent molecules, then this solution shows negative deviation. And what is mean by negative deviation? The negative deviation म्हणजे काय, तर this solution have vapor pressure less than the vapor pressure of the solute and solvent in the pure form. म्हणजे हे व्हेपर प्रेशर काय असणार आहे, असं असणार आहे. निगेटिव्ह डेव्हिएशनचं व्हेपर प्रेशर उलट येणार आहे. अशा पद्धतीनं हे काय होत असतं, तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ज्यावेळेस नॉन आयडियल एक सॉल्व्हंट आणि एक सोल्यूट एकमेकांमध्ये मिक्स करून काय करणार आहेत, सोल्युशन तयार करणार आहेत, त्यावेळेस ते सुद्धा काय करत नाहीत, अशा पद्धतीचा ग्राफ शो करत नाहीत. ते सुद्धा काय करतात, अशा पद्धतीचा म्हणजे कर्वड ग्राफ काय करत असतात, शो करत असतात. ह्या दोन्हीचे वेगवेगळे ग्राफ्स मी काय केलेले आहेत, याच्यामध्ये तुम्हाला नोट्स मध्ये शो केलेले आहेत, दाखवलेले आहेत. त्या नोट्स मी काय करतोय, आज तुम्हाला ग्रुपवर पण टाकतो आणि या ऍप्लिकेशनला पण तुम्हाला काय करतोय, जॉईन करतोय. ह्याच्या नंतरचा पुढचा जो पार्ट आहे तो अतिशय महत्वाचा या चॅप्टर मधला आहे. आजपर्यंत या चॅप्टरचं नाव काय होतं, सोल्युशन्स अँड देअर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असा भाग होता. त्याच्यामध्ये 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज होत्या. चारीला 4 वेगवेगळे डेव्हिएशन्स, डेरिव्हेशन्स आणि प्रॉब्लेम्स, ह्या सगळ्या गोष्टी त्या 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे. त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचा पुढचा पॉइंट आहे, तो पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरला सुरुवात करणार आहे. इथून पुढे आपल्याला रोज एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी संपवण्याच्या दृष्टिकोनातून काय करायचं आहे, लेक्चर घ्यायचं आहे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी संपवायची म्हणजे त्याच्यावरचा थेरॉटिकल पार्ट संपून आपल्याला किमान एखादा तरी प्रॉब्लेम काय झाला पाहिजे, दररोजच्या दररोज कंप्लीट करता आला पाहिजे. ठीक आहे. यानंतर पुढे आपल्याला ज्या 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज शिकायच्या आहेत, त्या 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचं फक्त मी तुम्हाला नाव सांगतोय. लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर, व्हेपर प्रेशरचं लोअरिंग करणं, व्हेपर प्रेशर कमी करणं. दुसरं बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेट करणं, वाढवणं. तिसरं फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, फ्रीजिंग पॉइंट कमी करणं, डिप्रेस करणं, खाली घालवणं. आणि चौथं ऑस्मोटिक प्रेशर. अशा 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज सोल्युशन्सच्या आपल्याला शिकायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ द सोल्युशन म्हणजे काय हे शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रत्येक प्रॉपर्टी, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा आपल्याला डिटेलमध्ये काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मग आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन हे 2 घटक आपण याच्यामध्ये बघितले. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल सोल्युशन बघितलं, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन आयडियल सोल्युशन बघितलं, डेव्हिएशन ऑफ राउट्स लॉ इन नॉन आयडियल सोल्युशन बघितलं. त्याच्यामध्ये डेव्हिएशनचे 2 प्रकार बघितले, एक पॉझिटिव्ह डेव्हिएशन बघितलं तर दुसरं निगेटिव्ह डेव्हिएशन बघितलं. पॉझिटिव्ह डेव्हिएशन मी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतोय, व्हॉट इज मीन बाय पॉझिटिव्ह डेव्हिएशन. तर व्हेन intermolecular force of attraction between solute and solvent is weaker than the intermolecular force of attraction between solute and solvent molecules, then this solution shows positive deviation. Positive deviation means the vapor pressure of the solution is greater than the vapor pressure of solvent and solute in pure form. And negative deviation म्हणजे काय, तर when solute solvent intermolecular force of attraction is greater than the solute and solvent intermolecular force of attraction. This solution shows negative deviation. And what is meant by negative deviation? Negative deviation means vapor pressure of the solution is lower than the vapor pressure of solvent and solute in pure form. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन्स इथं बघितलेले आहेत. आपण उद्याच्या लेक्चरला काय करणार आहे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ द सोल्युशन हा भाग सुरू करणार आहे. आजचा लेक्चर आपण काय करतोय, इथंच थांबवतोय. थँक्यू.